जवळजवळ 200-250 अशी व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते इथं. एवढं बाप्पांच्या मूर्ती आपण इथं पाहतोय एकाच वर्कशॉपमध्ये. पण इथला जो कौस्तुभमणी बाप्पा आहे ना, तो एकदम वेगळ्याच लेवलचा त्यांनी वर्क केला आहे. जी कमलाची जी पेंटिंग आहे आणि जी धोत्राची पेंटिंग आहे ना, हे बघा तिने एकदम असं चमकतोय. कमलाच्या पाकळ्यामध्ये बेस आहे, त्याच्यावरती डमरू आहे, डमरूवरती एक पाय असं बाप्पाने ठेवलं आणि बाप्पा पूर्ण असं हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. एकाच साईडून फक्त आधार आहे आणि बाप्पा असं पूर्ण झुल्यावरती आपण पाहतोय. एकदम विचारांच्या पलीकडे जाऊन हा डिझाईन केलेला बाप्पा. हा पाण्याची साईडला पण पान सुद्धा पाहतो त्याचा. आणि हा कमळ आहे बाप्पा आणि कमलावरती असं बाप्पा बसतोय. ब्लॉग आणि आज आपण आलोय हमरापूरमधील एक अशा वर्कशॉपला भेट द्यायला जिथे ना खूपच सुंदर आणि क्यूट असे बाप्पा पाहायला मिळतील आपल्याला. आपण आलोय आता स्वर्णवकाळा केंद्र येथे. खाली पण त्यांचा असा बॅनर पाहू शकता. हमरापूर फाट्यावरून 5 मिनिटाच्या अंतरावरून हमरापूर फाट्यावरून येताना आपल्याला लेफ्ट साईडला हा वर्कशॉप पाहायला मिळतो. तिथे खूपच सुंदर आणि क्यूट असे बाप्पा पाहायला मिळतील आपल्याला. समोरलाच आपल्याला असा आहे एंट्रन्स त्याचा पाहायला मिळतो. हा ना एकदम असा भंडार म्हणू शकतो आपण छोट्या मूर्तींचा. मंडळी ना इथे ना त्यांनी असे रॅक्स बनवलेले आहेत आणि पूर्ण रॅकमध्ये असे बाप्पा आपल्याला पाहायला मिळतात. पूर्ण एकदम असा भरलेला वाटतं. हा एकदम भंडार आहे. भंडार जसं की असा प्रदर्शन मांडलेलं आहे बाप्पांचा. बघू शकता खाली सुद्धा त्यांनी किती अशा लाईनमध्ये लावले आहेत बाप्पा. इकडून सुरुवात होते बघा. असे त्यांनी पूर्ण लाईनमध्ये असे बाप्पा मांडून ठेवलेत. खूपच सुंदर अशी एक वेगळीच कल्पना आहे. जशी आपण एखाद्या प्रदर्शनामध्ये बघतो ना, तशा आपल्या पूर्ण ते लाईन्स पाहायला मिळतात. तिकडे सुद्धा पूर्ण असं भरलेला वर्कशॉप आहे आणि खूपच सुंदर आणि एकदम अप्रतिम अशी व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते. जवळजवळ 200-250 अशी व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते इथं. एवढ्या बाप्पांच्या मूर्ती आपण इथं पाहतोय एकाच वर्कशॉपमध्ये. मंडळी आपण ना सुरुवात करूया आता मुंबईचा राजापासून. बघू शकता किती सुंदर आणि एकदम डिटेलिंगवाला बाप्पा पाहू शकता. मुंबईचा राजा अतिशय सुंदर. बघा माझ्या फक्त एका विथ एवढाच बाप्पा हा. पण एवढ्या याच्यामध्ये सुद्धा आपण वरती पॅरट वगैरे जसा ॲज इट इज जसं तसा मुंबईचा राजा पाहतोय. हा बघा खाली आपले बजरंगबली सुद्धा पाहायला मिळतात. त्यांच्या हातामध्ये आपल्याला महादेवांची पिंडसुद्धा पाहायला मिळते. खूपच सुंदर असणारा हा मुंबईचा राजा. आणि याच्यानंतर आपण पाहतोय राजहंसवाला बाप्पा. हा बघा राजहंसासोबत खेळताना बाप्पा दिसते. ही मूर्ती जी आहे ना, ती प्रदर्शनामध्ये ना हिला सर्वोत्कृष्ट मूर्ती असं हिला अवॉर्डसुद्धा मिळाला होता. हीच ती मूर्ती आहे राजहंसासोबत खेळतानाची. आणि इकडे उशी घेऊन बाप्पा आपण पाहतोय. त्याच्यानंतर आपण पाहतोय पांडावाला गणपती बाप्पा. पांड्याच्या पाठीवरती असं बाप्पा बसलेले आहे. आणि पुन्हा एक पांडा जो आहे दुसरा पांडा तो बेबी पांडा तो बाप्पाला असं टेकून बसले. अशी सुंदर अशी मूर्ती असणार आहे. आणि हा आहे ना, हा बाप्पा 1 फुटाचा असणार आहे. बघू शकता हा मांडण्यासाठी बाप्पा आहे. हा गणपती बाप्पा असा 1 फुटाचा मधला. आणि असं हा पण बाप्पाने एकदम असं गोलमोल स्टाईल आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की असा क्यूट असा फेस दाखवला बाप्पाचा. आणि तसेच कान असे क्यूटसे कान. बाप्पाच्या हातामध्ये आपण मोदकसुद्धा पाहतोय. त्याच्या पुढे आपण पाहतोय हा बघा हा नंदीवाला गणपती बाप्पा कृष्णा अवतारामधला. बाप्पाच्या हात तुम्ही बघू शकता असे बासरीसाठी ठेवले आहेत त्यांनी. आणि सुंदर असा बाप्पा आहे. बाप्पाच्या ना कपालावरची जी लिखाई पाहताना अतिशय सुंदर अशी लिखाई वाटते. ही जी चंद्रकोर आहे त्याच्यानं एकदम असं क्यूट लुक येते. असं असणार हा आपण गोलूमोलू बाप्पा आहे हा नंदीवाला. हा 2 फुटाचा असणार आहे बाप्पा. आणि मंडळी हा आपण पाहतोय मुंबईचा राजा जो की ओल्डवाला आहे कमलावरचा. आणि हा गणपती एवढा सुंदर दिसून काय माहिती का, बघा जी कमलाची जी पेंटिंग आहे आणि जी धोत्राची पेंटिंग आहे ना, हे बघा तिने एकदम असं चमकतोय. कमलाच्या पाकळ्या तुम्ही बघू शकता एकदम असं शाईन मारतात. एकदम अलग लेवलची अशी त्यांची आपण पेंटिंग म्हणू शकतो. अशा प्रकारे प्रॉपर हा बाप्पा असणार आहे. हा एक 2-2.5 फुटाचा बाप्पा वाटतो हा मुंबईचा राजा. ॲज इट इज बाप्पाचा जो फेस पाहतो ना, ॲज इट इज जसं तसं आहे. बाप्पाची लिखाईसुद्धा बघू शकता. दोन्ही हातामध्ये बाप्पाचे आपण शस्त्र पाहतोय. आणि असा बाप्पाचा लुक असणार आहे. टोटल हा 2-2.5 फुटाचा असणार आहे मुंबईचा राजा. आणि मंडळी हा आपण पाहतोय कृष्णा अवतारामधला बाप्पा. हा गाईवाला आहे बघू शकता. तो जो आपण अगोदरचा जो बाप्पा घेतला त्या ना नंदीचे असे शिंग असे थोडे मोठे होते. हा असा गायवाला वाटतोय बाप्पा. आणि हा बघू शकता कृष्णा ह्याच्यामधला टोटल पूर्ण असं त्यांनी वर्क केलेला बाप्पा पाहतोय आपण. बासरीला वर्कसुद्धा पाहतोय. वरती फेटासुद्धा बाप्पाचा आपण पाहतोय जो की ब्ल्यू आणि व्हाईट कलरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. वरती पीस आहे आणि इकडे ब्रॉशसुद्धा पाहतोय आपण.
आणि इकडे ना फुलपाखराचा असं त्यांनी ब्रॉच लावलेलं आहे, सो की खूपच सुंदर असा बाप्पा दिसतो हा. बाप्पाच्या एका हातामध्ये आपल्याला शंख पाहतोय आणि असा बाप्पाचा असा ब्ल्यू टोनमध्ये म्हणजे ग्रीन थोडासा असा मोरपिसी कलर आहे धोत्राचा आणि फेट्याचा बाप्पाचा. आणि जो शेल आहे ना तो व्हाईट कलरमध्ये आहे आणि त्याला लेस गोल्ड कलरचे शे लावलेले आहे. खूपच सुंदर असणार आहे. हा सुद्धा बाप्पांना जवळजवळ 1-2 फुटाचा बाप्पा आहे हा. आपण खूप सुंदर बाप्पा आहे, असा लुक असणार आहे प्रॉपर बाप्पाचा. आणि बाप्पाच्या ना सोंड्यावरती ना असं मोराच्या पिसाची लिखाई केली दिसते बघा, खूपच सुंदर अशी ती लिखाई दिसते. आणि हा एक मंडळी अप्रतिम बाप्पा आहे हा, मोरवाला बाप्पा आहे हा. पूर्ण बघू शकता असा मोर आहे बाप्पाचा. बाप्पा चौरंगावरती बसला आहे, एक बाप्पाचा असा खाली आहे आणि एका हातामध्ये बाप्पाचा असा मोदक दाखवला आहे. खूपच सुंदर बाप्पा आहे असा. बाप्पाचा जो फेस आहे ना असा एकदम असा क्यूटवाला दिसतो. आणि जी बाप्पाचं वरती नामसुद्धा बघताय ना बघा, वरती असे चंद्रकोर दाखवलं, त्याच्या खाली फूल दाखवलं, त्याच्या खाली ओमची लिखाई आहे. आणि जो सोंडेवरची जी आहे ना, हा जो बारीक असं काम जो नाजूक एकदम असं केलं आहे त्याच्यानं खूपच सुंदर असं दिसतं. आणि बाप्पाचे डोळ्यांची आखणी बघू शकता, एकदम अशी चमकदार बाप्पाचे डोळे आपल्याला पाहायला मिळतात. हा 1 ते 1.5 फुटाचा बाप्पा असा हा मोरवाला बाप्पा आहे हा. हा आपण पाहतोय 2 फुटाचा चौरंग बाप्पा, पूर्ण वर्कमध्ये बाप्पा पाहायला मिळतो आपल्याला. बाप्पाच्या दोन्ही हातामध्ये आपल्याला गुलाबपुष्प पाहायला मिळतात. बाप्पाचा फेटा अशा प्रकारे वर्कमधला पाहायला मिळतो आपल्याला. या साईडला आहे ना एकदम चमकदार अशी पानं लावली आहेत बाप्पाच्या फेट्याला. आणि तिकडे आपण पीससुद्धा पाहतोय, मखमलीचा पीस असणार आहे. इथं आपण कलरफुल अशी फुलं पाहतोय, इकडे मोत्यांची अशी झालर पाहतोय आणि प्रॉपर असा लुक असणार आहे बाप्पाचा. बाप्पाचा जो धोतर आणि जो शेला आहे ना तो बघा एकदम असं चमकदार, एकदम सप्तरंगी जसा कापड असतो ना तसा वेगवेगळा कलर देतो आणि त्याला लेससुद्धा व्हायलेट कलरमध्ये त्याच कलरमध्ये यूज केलेली आहे. आणि असा कमलामध्ये बाप्पाचा पाय आहे. टोटल असा लुक असणार आहे हा. आहे 2 फुटाचा चौरंगवाला बाप्पा. आणि हा बाप्पा बघू शकता एकदम असा गोलूमोलू स्टाईलवाला, खूप छान असा बाप्पा, एकदम क्यूट बाप्पा आहे हा. बघू शकतो बाप्पा बघूनच एवढा सुंदर वाटते ना, असा कृष्णा स्टाईलमधला बाप्पा आहे हा. वरती आपण बाप्पाच्या याला केसांवरती ना डोक्यावरती असा पीससुद्धा पाहतोय आणि असा प्रॉपर ज्वेलरीवाला बाप्पा दिसतोय आपल्याला पाहायला मिळतोय. आणि बाप्पाचा जो बॉडी कलर आहे तो सुद्धा ब्ल्यू कलरमध्ये पेंट केलेला आहे त्यांनी, कृष्ण स्टाईलमधला असा असणाऱ्या बाप्पाने. खूप गोलूमोलू स्टाईलवाला बाप्पा, एकदम क्यूटसा बाप्पा आहे हा. ओ माय गुडनेस मंडळी, आपण पाहतोय हा 3-3.5 फुटाचा कौस्तुभमणी बाप्पा आहे हा. नाही अंदाजा ट्रेंडिंगवाला गणपती बाप्पा आहे हा, कारण की मार्केटमध्ये खूप ठिकाणी हा कौस्तुभमणी बाप्पा आपल्याला पाहायला मिळतोय. पण इथला जो कौस्तुभमणी बाप्पा आहे ना तो एकदम वेगळ्याच लेवलचा त्यांनी वर्क केलेला आहे, कारण की हा जो बाप्पा आहे ना पूर्ण असा डायमंड ज्वेलरीने आपल्याला पाहायला मिळतो. बाप्पाचा मुकुट बघू शकता, हा बाप्पाचा जो मुकुट आहे ना तो माऊली गणपतीचा जसं मुकुट असतो ना तसंच आहे मुकुट. इथे आपल्याला नागाचं फणंसुद्धा असं पाहायला मिळतं आणि त्यांनी इथे ना असं मोठे मोठे असे ब्रॉच यूज केले आहेत. आणि बाप्पाची जो नाम आहे ना तो पण असा माऊली स्टाईलमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि जी गाळ्यातली ज्वेलरी पाहताय ना बघा, पूर्ण वर्कवाला बाप्पा पाहायला मिळतो आहे. बाप्पाचे बांगड्या एकदम त्यांनी कड्याप्रमाणे असे वर्क केले आहेत, एकदम असे जाड. आणि बाजूबंदसुद्धा बाप्पाचे बघू शकता तुम्ही, असे मोठे मोठे त्यांनी पॅच लावलेले आहेत त्याला. आणि जो बाप्पाचा जो धोतर आहे ना बघू शकता, एक एक्स्ट्रा तुरा आहे असेल आपल्याला पाहायला मिळतो. क्रीम कलरमध्ये बाप्पाचं आपल्याला धोतर पाहायला मिळतं, त्याला ना डार्क ग्रीन आणि गोल्ड कलरची लेससुद्धा यूज केली आहे. आणि बाप्पाच्या खांद्यावरती ना हा बघा आपल्याला नाग पाहायला मिळते, इथं सर्प पाहायला मिळतो, जो की एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी वाटते लुकमध्ये. सो असा प्रॉपर लुक असणार आहे बाप्पाचा. हा 3.5 फुटाचा कौस्तुभमणी बाप्पा आहे हा. आणि मंडळी हा आपण पाहतोय डबल लोडवाला ब्राह्मण गणपती. ब्राह्मण गणपतीचं आहे ना आपण नॉर्मली चौरंगावरती बसलेला असं पाहतो एकदम शांत अवस्थेमध्ये, पण हा बाप्पा आहे ना एकदम असं सिंहासन स्टाईलवाला बाप्पा बघतोय आपण. आणि बाप्पाची एक मला जी खास गोष्ट आवडते ना, जे बाप्पांचे कान बघू शकता अशा टोनमध्ये बाप्पाचे आपल्याला कान पाहायला मिळतात. आणि ह्या बाप्पाची जी पेंटिंग केलेली आहे तो एकदम वेगळ्याच लेवलची आहे, एकदम शांत असं बाप्पा वाटतं, एकदम मजबूत बाप्पा वाटते. हा एक 3-3.25 फुटाचा 3.5 फुटाचा बाप्पा खूप सुंदर आहे. ह्या बाप्पाला त्यांनी डार्क पिंक कलरचा धोतर पेंट केलेला आहे. आणि जो धोतर आहे बाप्पाचा बघा इथं बघा कसं चमकताना दिसतोय तो, खूपच सुंदर यांची अशी पेंटिंग आपल्याला पाहायला मिळते. आणि अतिशय शांत स्वभावाचा असा बाप्पा. बाप्पाचे जो दात पाहत आहे ना तो असा एकदम एक्स्ट्रा थोडा पाहतोय, पण एकदम मोठा असा बाप्पाचा दात पाहतोय. आणि असा बाप्पाचा जो नाम जो त्रिशूलाचा आहे, पाठीमागे आपण महादेवांचं सुद्धा नाम पाहतोय, खाली फूल पाहतोय, त्याच्या खाली ओम आणि अशी सोंडेवरती त्यांनी काम केलेलं पाहायला मिळते आपल्याला. सो असा असणार आहे हा मोठा ब्राह्मण डबल लोडवाला. सो असं त्यांचं एक वर्कशॉप आहे. आणि ह्या साईडला ना कच्च्या मूर्त्यांचं आपल्याला काम पाहायला मिळतं आणि इकडे पूर्ण असं बॅलन्सिंग मूर्ती त्यांनी ठेवल्या आहेत. सो आपण अगोदर बॅलन्सिंग मूर्ती पण पाहूया. आणि या साईडला आहेत ना, ह्या साईडला एकदम पाळणेवाले वगैरे बाप्पा आहेत. एकदम आपण एकदम हिडन जेम शोधून काढल्या असं म्हणू शकतो. या साईडला पण आपण जाणार आहोत, पण ज्या साईडला आपण पाळण्यावरची बाप्पा पाहणार आहोत. आणि मंडळी हा आपण पाहतोय डमरूवाला बाप्पा, एका पायावरती बाप्पा स्टँडिंग आहे बघा. आणि पूर्ण बॅलन्सिंग गणपती बाप्पा हा पूर्ण आपण बघू शकतो. हा एक 1.5 फुटाचा बाप्पा असं एकदम छोटा आहे, पण त्याच्यामध्ये खूप अशी डिटेलिंग आपल्याला पाहायला मिळते. खाली असं पाहतोय आपण, एक हा खाली बेस आहे, त्याच्यावरती डमरू आहे, डमरूवरती एक पाय असं बाप्पाने ठेवलं आहे. आणि बाप्पा पूर्ण असं हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बाप्पा बघू शकतो असे
बाप्पाचे हात वगैरे आपण बघू शकता. आणि एक पाय जो आहे ना, जो मागचा पाय बाप्पाने बघा मागच्या साईडला असं टाकलेला आहे. खूपच सुंदर अशी डिटेलिंग पाहायला मिळते पायालासुद्धा. सो आणि तिकडे आपण पाहतोय शंखवाला गणपती बाप्पा आहे. तिकडे गोड गणपतीसुद्धा आहे, ते सुद्धा आपण पाहणार आहोत आता. आणि हा असणार आहे शंखवाला गणपती बाप्पा. असा प्रॉपर लुक आहे बाप्पाचा. हा एक 2.5 ते 3 फुटाचा बाप्पा असावा, 3 फुटाचा असावा हा बाप्पा. शंखावरती बाप्पा आहे, बघू शकता. पूर्ण स्टँडिंग आणि बॅलन्सिंग गणपती बाप्पा पाहतो. याला ना ओरिजिनल धोतर वगैरे येईल, ओरिजिनल शेरा सर्व येईल. सो असा बाप्पा असणार आहे. खाली जा ना, शंखाला सुद्धा आपण डिझाईन पाहतोय. हे बघा अशा प्रकारे डिझाईन आहे. आणि हा बाप्पा आहेत ना, इथले सर्व डिटेलिंगमधले आपल्याला पाहायला मिळतात. प्रॉपर फिनिशिंग वगैरे अशी असं असणार आहे हा शंखवाला बाप्पा. मंडळी इथून बघू शकता, हा जो वर्कशॉपचा आहे ना, हा आतला भाग आहे त्यांचा. पण इथे ना असं बाप्पा ठेवलं तर असं एकदम चमकताना दिसतं बघा. नॅचरल लाईटवरती बाप्पा असं चमकतो. आणि या साईडला ना आपल्याला बघा पाळण्यावरचा बाप्पा पाहायला मिळतो. इकडच्या अजून या बाप्पांचं ना काम व्हायचं बाकी आहे. हे रॉ बाप्पा आहेत, स्वतः पण मी ते दाखवले, ते म्हणाले आपल्याला त्यांनी परमिशन दिले. सो बघू शकता, हे बघा हा पाळण्यावरती असं त्याचं स्ट्रक्चर असणार आहे प्रॉपर. हा बघा खाली असा त्यांनी हे जॉईंट आहे इथला, आणि असा पाळण्याचा लुक आहे. आणि या साईडला कोणताच आधार नाही आहे. पहिली मेन गोष्ट, एकाच साईडून फक्त आधार आहे. आणि बाप्पा असं पूर्ण झुल्यावरती आपण पाहतोय. 2 बाप्पा आहेत तिथे झुल्यावरती, सेम ॲज इट इज जसे तसे. पण खूपच अप्रतिम लेवलचा हा अप्रतिम लेवलची ही आयडिया आहे. आणि त्या साईडला आपण पाहतोय, हा बघा पुढे पाहतोय आपण, हा पण सुद्धा बाप्पा आहे ना, कृष्ण अवतारामधला बाप्पा आहे. आणि तिथे ना आपण तिथे मोरसुद्धा पाहू शकतो. आणि खाली बघा कशा प्रकारे बॅलन्सिंग बाप्पा आहे. हा सुद्धा एक्स्ट्रा ऑर्डिनरी आयडिया म्हणू शकतो आपण ही, कारण की एकदम विचारांच्या पलीकडे जाऊन हा डिझाईन केलेला बाप्पा. हा बाप्पा ना जसा बघितला ना, तर फक्त 1 ते 1.5 फुटाचा असा हा बाप्पा असा. परंतु हा पूर्ण बॅलन्सिंग बाप्पा आहे. बघू शकता एक साईडला फक्त असा बॅलन्स घेतलेला आहे. आणि या साईडला कोणत्याही प्रकारचा बॅलन्स नसणारा, टेकू वगैरे नाही, पूर्ण एका बॅलन्सवर हा बाप्पा आहे. आणि खूपच सुंदर आहे. त्या साईडला सुद्धा आपण ते 2 बाप्पा आहेत आणि हे 2 बाप्पा आहेत. खूपच सुंदर अशी आयडिया ही. आणि मंडळी हा आपण पाहू शकता, एवढाच मोठा बाप्पा आहे. हा बघू शकता, माझ्या हातावरून तुम्ही अंदाज लावा, एवढाच मोठा असा बाप्पा आहे. शिंपल्यामध्ये असं ओपन केलं आहे शिंपल्याला, आणि त्याच्यामध्ये बाप्पा आपल्याला दाखवला आहे. बाप्पाच्या हातामध्ये आपल्याला एक इथे मोतीसुद्धा पाहायला मिळतो. आणि इकडे 2 मोती आहेत. हे बघा खूपच सुंदर बाप्पा आहे. आणि या बाप्पाचा जो धोतर वगैरे त्यांनी पेंट केलेला बघा एकदम अप्रतिम लेवलचं, त्यालासुद्धा चमकदार पाहायला मिळते आपल्याला. आणि प्रॉपर डिटेलिंगमध्ये बाप्पाची अशी बोटं वगैरे प्रॉपर डिटेलिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळते. असं असणार बाप्पाची जी लिखाण आहे, तर छोटीशी अशी चंद्रकोर दाखवले आहे, त्याच्यावरती फूल वगैरे दाखवलं आहे ॲज इट इज जसाच्या तसं. आणि वरती ना इकडं हा बघा बाप्पाच्या डोक्यावरती केसांना इथे सुद्धा ज्वेलरी दाखवले छोटीशी अशी. असा प्रॉपर बाप्पा असणार आहे हा. आणि हा बाप्पा आहे उशीवाला, उशी घेऊन असा बसला एकदम आराम करत. लोडवाला बाप्पा आहे बघा कसा बसला, एकदम क्यूट सारखा बाप्पा वाटतं. हा या बाप्पा आहे ना बघा, माझ्या बोटावरून तुम्ही समजू शकता एवढाच मोठा बाप्पा आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एकदम असे बारीकाईने काम केलेलं पाहते. बाप्पाचे डोळे पाहता ना, एकदम असे जिवंत डोळे पाहतात आपण. आणि खूपच सुंदर बाप्पा या. इकडे राजहंसवाला पुन्हा एकदा आपण बघतोय गणपती बाप्पा, जो बाप्पा राजहंसासोबत खेळतोय, खूप सुंदर असं वाटतंय. आणि पलीकडे आपण मोरवाला बाप्पा पाहतोय. हा बाप्पाचा जो फेस आहे ना, एकदम असा हसरा फेस आपल्याला पाहायला मिळतो बाप्पाचा. बघू शकता बाप्पाच्या गालावरती आपल्याला डिंपलसुद्धा पाहायला मिळतात. आणि बाप्पाने मोराला असं मांडीवरती घेतलं आहे जवळ, आणि बाप्पा आनंदात खेळतोय. मंडळी आपण आता हे 2 छोटे छोटे बाप्पा पाहतोय, जे की 1 फुटाचे बाप्पा असं आहे. एकदम सुंदर बाप्पा आहेत, गोलूमोलू दोन्ही बाप्पा. बाप्पांच्या आपण हातामध्ये ना असं मोदक पाहतो दोघांचेही. हा जो बाप्पा आहे ना, हा पाठी असं लोडला टेकून बसलेला आहे. हा बाप्पा आहे ना, हा आपल्या चौरंग स्टाईलवाला बाप्पा पाहायला मिळतोय. पण बाप्पाची ना हिची जी लिखाई आहे ना, ती खूपच सुंदर अशी वाटते. पूर्ण असं भरलेला कपाल वाटते बाप्पाचा. आणि ह्याच्यावरती त्रिशूलाची आपण लिखाई पाहतोय. आणि या बाप्पाचं ना धोतर जो आहे ना, तो खूप छान आहे, असा डार्क असा वांगी कलरमध्ये आपण पाहतोय. आणि पिंक कलरचा नॉर्मल असा आहे. आणि तो चमकवाला धोतर आहे. बाप्पाचं असं शॉर्ट धोतर आहे. आणि बाप्पांना असं वरती बसल्यासारखं वाटतं. हा बाप्पाचा एक पाय असं खाली दाखवलं आहे. आणि बाप्पा प्रॉपर असं चौरंगावरती असं बसले आहे. दोन्ही खूप सुंदर गणपती बाप्पा आहेत. दोन्ही हे 1-1 फुटाचे फक्त बाप्पा आहेत. आणि खूपच क्यूट दिसतात ते बाप्पा. काय मंडळी, आपण हा पाहतो 1-1.5 फुटाचा कमळवाला बाप्पा. बघू शकता किती मोठा असा कमळ दाखवला त्यांनी. खाली ना हा बघा, ही पानाची थीम आहे, पाण्याची. साईडला पण पानसुद्धा पाहतो त्याचा. आणि हा कमळ आहे बाप्पा, आणि कमळावरती असं बाप्पा बसतोय. खूप असा सुंदर बाप्पा आहे हा. आणि हा आपण पाहतोय ओल्डवाला मुंबईचा राजा स्टाईल बाप्पा आहे. सेम तसाच्या तसंच आहे, फेस वगैरे ॲज इट इज जसाच्या तसं बाप्पा हा. जो फर्निचरवाला बाप्पा होता ना मुंबईचा राजा, तसा. आणि हा ना 1 ते 1.5 फुटाचा बाप्पा असा. खूपच सुंदर बाप्पा आहे हा. आणि हा आहे माऊलीवाला गणपती बाप्पा. बघू शकता खूपच सुंदर असा आणि पूर्ण दागिन्यांनी मडलेला बाप्पा पाहतोय आपण. हा माऊली बाप्पा आहे. हा पण 1-1.5 फुटाचा बाप्पा आहे. खूप सुंदर असा प्रॉपर लुक असणारा बाप्पाचा. बाप्पाच्या ना गळ्यामध्ये दागिन्याचे पाहताना हा बघा असं एक्स्ट्रा असे ऑर्डिनरी आपण पाहतोय. खूप सुंदर बाप्पा आहे हा.
आणि हा आहे मोषकवाला गणपती बाप्पा. बाप्पाच्या सोंडेवरती इथं खूप असं मोठं असं श्रीसुद्धा पाहतोय आपण. अशी बाप्पाची सोंड आहे जी अशी स्टँडिंगमध्ये अशा हवेमध्ये आपण पाहतोय. असा प्रॉपर बाप्पाचा लुक असणार आहे. आणि बाप्पाच्या ना कमरेवरती बघा आपण असं नाक पाहतोय, नाक गुंडाळलेलं आहे आणि असा मोषक आहे खाली. एवढा मोठा असा मोषक झाला आहे. मोषकावरती बाप्पा बसलेला आहे. आणि हा जो बाप्पा आहे ना हा पण सेमच आहे, ॲज इट इज जसे तसे दोन्ही बाप्पा आहेत ते. आणि त्याच्या पुढं आपण पाहतोय कमलवाला बाप्पा. हा बघा, हा पण एक ते 1.5 ते 2 फुटाचा बाप्पा असा कमलावरती बाप्पा बसला आहे. आणि हा जो कमल जो दाखवला नाही खालचा, हा बघा पूर्ण डिटेलिंगमध्ये म्हणजे असे लेअर दाखवतात कमलाचा 1, 2, 3 आणि तो मग तो चौथा, असे 4 लेअरमध्ये आपल्याला कमळ पाहायला मिळते. पूर्ण डिटेलिंगवाला बाप्पा आहे, खूप सुंदर. आणि जो बाप्पाचा जो धोतर आहे ना तो मेन म्हणजे आकर्षक असं वाटतं खूप, जसं की मला आवडला आहे हा बाप्पाचा धोतर. आणि पुन्हा एकदा आपण इकडे पाहतोय माऊलीवाला गणपती बाप्पा. हा पण तो 1.5 फुटाचाच बाप्पा असणार आहे. आणि बाप्पाचा फक्त धोतर चेंज आहे, बाकी ॲज इट इज असेल तसं बाप्पा आहे. हा नामसुद्धा पाहू शकता बाप्पाचा. आणि हा पाहू शकता क्रॉस सोफावाला गणपती बाप्पा. हा पण एक 1.5 फुटाचा बाप्पा आहे. हा पण या बाप्पाचा जो नाम आहे ना हा बघा पूर्ण असा कपाळ भरलेला वाटतो बाप्पाचा. आणि डोळ्यांची आखणीसुद्धा खूप सुंदर पाहायला मिळते आपल्याला.